प्रीमियमचा पिकअप लागलेला आहे एअरपोर्टवरून आणि फर्स्टला बघितलं तर उबेरची पार्किंगची लाईन आहे. अशी एक पावती भेटते ती वेटिंग करावं लागत नाही. मग त्यांनी स्टॅम्प दिलेला आहे आणि नंबर दिलेला आहे. एअरपोर्टवरून पिकअप करून ठाणा IRT पार्कला ड्रॉप केलेला आहे. सर्व आय होप सर्व ठीक असाल. आज ब्लॉगचा 4था दिवस आहे. आज आहे मंडे 15/9/2025. बघूया आजचा आपण दिवस कसा जातोय कसा नाही. डिव्हाइस ऑन केलेला आहे. आज टाईम झालेला आहे 7:20 आणि आता आपण बघूया पहिली ट्रिप कोणती लागते कोणती नाही लागत आहे. आपण आजचा दिवस कसा जातोय, आज कुठे कुठे आपण जाणार आहोत, काय काय ट्रिप करणार आहोत, सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आज अर्निंग किती होणार आहे. आज ऑलमोस्ट आपण 1 ते 1.5 तास लवकर लॉगिंग केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कळेलच आज की किती आपलं ट्रिप कंप्लीट होतात, किती आपण आज कमवतो आहे. रोजपेक्षा आज अर्निंग थोडी जास्ती करायचा विचार आहे आणि आज थोडं लवकर घरी जायचं आहे. संध्याकाळची एक वेगळी ड्युटी ऑन केलेली आहे. बघूया आपण डिव्हाइस ऑन करूया. डिव्हाइस ऑन केलेला आहे. बघूया आता सगळीकडे सर्च दाखवत आहे. पण कुठे आता ट्रिप लागते काय लागते बघूया. पहिली ट्रिप लागली आहे प्रीमियम रिजनमध्ये विले पार्ले ईस्ट. तर आपण घेऊया वेट न करता. ओके स्टार्ट नॅव्हिगेशन. चला आपण लोकेशनला पोचूया. पिकअप दाखवते 2 किलोमीटरवरती 9 मिनिटाचा पिकअप आहे. पण चला काय प्रॉब्लेम नाही, जाऊया पिकअप करूया त्यांना. पॉईंटला आलेलं आहे कांजूरमार्ग वेस्टला रोनवार पॅलेसमध्ये. बघू शकता इथे आता टायमिंग दाखवलेलं आहे 7:45चा. रिझर्वेशन ट्रिप आहे. प्रीमियमची असल्यामुळे मी घेतलेली आहे. बघूया आता किती वेळ लागतो काय होतं आहे. फेअर किती भेटतो आहे तुम्हाला दाखव. टर्मिनल 2ला ड्रॉप झालेला आहे. फेअर भेटलेलं आहे समथिंग 371. ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे त्यांनी. चला इथून आता बाहेर पडूया. पहिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे. बाहेर जाण्याचा विचार केला मी, बट नंतर असा विचार केला की चला आपण एअरपोर्टलाच आहोत तर मॉर्निंगला जास्ती वेट करावा लागणार नाही. फटकन एक पिकअप घेऊया आणि निघूया. तर इथून पण प्रीमियमचा पिकअप लागलेला आहे एअरपोर्टवरून. चला जाऊया बघूया लगेच भेटतोय का पिकअप घेऊया आणि इथून निघूया. पिकअपला निघालो आहे. लोकेशन काही दाखवत नाही आहे. आता मी 2-3 वेळा इकडे येऊन प्रीमियम पिकअप केलेलं आहे. त्याच्यामुळे मला आयडिया आहे की कसं जायचं आहे कसं नाही जायचं. पण नवीन ड्रायव्हरला किती प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की ना लोकेशन दाखवते कसं जायचं ना काय. ते ठीक आहे की एअरपोर्टमध्ये गेल्यावरती तुम्हाला सर्व गोष्टीची माहिती भेटून जाते. सर्व उबेरवाले डायरेक्शन देतात तिकडे. प्रत्येक ब्लॅक टी शर्टवरती उबेरचं लोगो घेऊन सर्व उभे असतात आणि नवीन ड्रायव्हरला डायरेक्शन देतात की P7मध्ये जायचं आहे, कुठून पिकअप करायचं आहे, कसं काय करायचं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो जमलं तर की आतमध्ये गेल्यावरती एंट्रीलाच तुम्हाला एक पावती घ्यावी लागते. ती जाऊन तुम्हाला P7ला जाऊन त्याच्यावर एक स्टॅम्प घ्यावा लागतो आणि स्टॅम्प घेतल्याच्यानंतर तुम्हाला P6ला जाऊन पिकअप करावा लागतो. पण एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की उबेरला ड्रायव्हरचा प्रॉब्लेम कसा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला मंच आहे पिकअप नाही भेटत. तुम्हाला जो पिकअप भेटेल तो घ्यावा लागतो. कारण प्रीमियममध्ये असंच आहे एअरपोर्ट पार्किंगच्यामध्ये की तुम्ही जो गाडीमध्ये बसेल 6 अंकी डिजिट असतो आपला पिनकोड नंबर. अदरवाईज आपण बाहेर घेतो ते 4 अंकी असतो. बट एअरपोर्टमध्ये प्रीमियम पार्किंग घेतली तर आपण 6 नंबरचा प्रीमियम पार्किंगचा कोड असतो. तर तो टाकून आपल्याला इथून निघावं लागतं. तर आपण बघूया. तरी पण मी तुम्हाला ट्राय करतो दाखवण्याचा जमलं तर. अदरवाईज नाही जमलं तर नाही दाखवणार. बट मी प्रयत्न करेन की तुम्हाला या व्हिडिओमध्ये P7ला कसं जायचं, कोणती पावती घ्यायची, P7ला स्टॅम्प घ्यायला लागतो आणि स्टॅम्प घेतल्यानंतर P6ला जावं लागतं. तुम्ही बघू शकता इथं अजिबात लोकेशन वगैरे नाही दाखवत आहे. नेव्हिगेट अजिबात होत नाही. तर नवीन ड्रायव्हरला तो विचार केला रे पिकअप तर लागला आहे बट जायचं कुठे आहे कसं जायचं. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे सर्च आहे. तर बघूया चला मंडे आहे सर्च तर असणारच आहे. रेट काय देतो त्याच्यावर डिपेंड करतं. रेट फार कमी रेट आहे. तर कंटाळा येऊन जातो की यार आपण एवढी गाडी मोठी चालवतोय, रेट द्या ना. मला काय प्रॉब्लेम नाही. ट्रॅफिकमध्ये आता तुम्ही कुठल्याही कोण्यामध्ये पाठवणार, तुम्हाला माहिती आहे तिकडे हार्डली 2 ते 3 तास लागतात आपल्याला ट्रॅफिकमध्ये. त्याच्यामध्ये 300-200 रुपये घेऊन जाणार मग त्याला अर्थच नाही ना. ते तुम्ही 300 घेणार त्याच्यात अजून 100 रुपीज ॲड करून तुम्ही स्वतः CNG भरणार. मग तिकडे जाऊन तुमचा उपयोगच काय. फक्त टाईमपासला तुम्ही जाताय, तुमचं पेट्रोल जळवत आहे, तुमची एनर्जी जळवत आहे. ट्रॅफिकमध्ये आपली गाडी तिकडे थोडीशी घासते. ते एक आपलंच नुकसान.
बघू शकता आपण आता पार्किंगच्या साईडला चाललेलो आहे. तुम्ही फर्स्ट लाईन बघू शकता. ही प्रायव्हेट गाड्यांची म्हणजे फक्त पार्किंग वगैरे करायची त्याची आहे. आणि फर्स्टला बघितली तर ही उबेरची पार्किंगची लाईन आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता एक जण टोकन घेतो आहे. आपण पण तसं टोकन घेणार आहोत. उबर पिकअप याच लाईनीमध्ये आपल्याला जायचं आहे. बघू शकता अशी एक पावती भेटते, ती घ्यायची असते आणि पुढे जायचं असतं. आपण पण घेऊया. बघू शकता अशा प्रकारची आपण एक चिठ्ठी भेटते. आता ही घेऊन आपण जाऊया पार्किंग 7मध्ये. मग तुम्हाला मी दाखवतो. E7मध्ये आपण आलेलो आहे. आय होप कोणती गाडी नसावी अशी मी अपेक्षा करतो आणि खूप बरं होईल. फटकन मला त्याने स्टॅम्प दिला आणि जर मी इथून फटकन निघालो तर खूप म्हणजे खूप बरं होईल. फटकन पार्क करतो आणि थोडंसं टॉयलेटला पण आलेलं आहे. टॉयलेटला पण जाऊन येतो. सर्वात बेस्ट ऑप्शन आहे एअरपोर्टला. कसं असतं ना, आपण विचार करतो आपण की नाही यार कुठे बाहेर जाऊ, पण नाही, हे ॲक्च्युली कधी थांबवायला नाही पाहिजे. टॉयलेटचा हा मेन प्रॉब्लेम आहे. जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर आपण सगळं क्लिअर करूया. बघूया फटकन टाईम घेऊया आणि किती वेळ लागतो इथे बघूया. गाडी आय होप इथे वेटिंग नसावी तर खूप बरं होईल. बघू शकता मॉर्निंगला लवकर येण्याचा हाच फायदा आहे की आपण लगेच इथून निघून जातो. वेटिंग करावं लागत नाही. बघा त्यांनी स्टॅम्प दिलेला आहे आणि नंबर दिलेला आहे 103 तर आपल्याला जायचं आहे आणि त्यांना पिकअप करून P6ला चालू आता. P6ला जाऊन आपण परत त्यांना पिकअप करायचं आहे आणि P6ला जाऊन मग तुम्हाला दाखवतो मी लोकेशनला कुठे चाललो आहे, कुठे सोडतात आपल्याला ते आपण चेक करूया. एअरपोर्टच्या बाहेर आल्याच्या नंतर 200 मीटर पण क्रॉस नाही केलं आहे, एवढा पाऊस सुरू झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती पाणी भरलेलं आहे. या पाण्यामध्ये जाण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही राहिलेला आहे. आणि बघूया आपण हळूहळू चाललेलं आहे. थोडीफार भीती पण वाटती आहे की खूप पाणी भरलेलं आहे. पुढे कसं होणार आहे आपलं काय माहिती नाही, किती पाऊस आहे. आणि हे बघा बाईकवाला, जी बाईक आय थिंक त्याच्या बाईकमध्ये सायलेन्सरमध्ये पाणी गेलं असणार, त्याच्यामुळे ती बाईक बंद पडलेली आहे. आता तो एकटाच आहे, त्याच्या हेल्पसाठी कोणी पण नाही आहे की तो काही करू शकतो. आणि कोण हेल्प करणार. ॲक्च्युली रिक्षा पण बघा तुम्ही, पूर्ण अर्धे टायर हे झालेलं आहे, पूर्ण त्याचं जमा झालेलं आहे. आणि पूर्ण पाण्यामध्ये कचरा वगैरे पूर्ण बाहेर आलेला आहे. लांबपर्यंत लचक लाईन लागलेली आहे. घाटकोपर सिग्नलपर्यंत लाईन आहे. आम्ही साकीनाका रोड मारून आलेलो आहे. बॅक साईडून आल्यामुळे पूर्ण घाटकोपर, कुर्ला, फिनिक्स मॉल पूर्ण जाम आहे. बघूया आता पुढे काय होतं आहे, कसं होणार आहे, किती वेळ अजून लागणार आहे काहीच माहीत नाही आहे. एअरपोर्टपासून बाहेर येऊनसुद्धा हार्डली पाऊण तास झालेला आहे आम्हाला. कस्टमर बसलेले आहेत. कस्टमर मुंबईचे नाही आहेत, बाहेरचे आहेत. पण त्यांना मुंबईची माहिती आहे की मुंबईमध्ये पाणी जमा होतं. एअरपोर्टवरून पिकअप करून ठाणा IRT पार्कला ड्रॉप केलेला आहे. आणि व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की किती पाणी भरलं आहे, किती काय झालेलं आहे. आय थिंक कोणी त्या साईडला जाऊ नये. घाटकोपर, कुर्ला, फिनिक्स मॉल, अंधेरी एअरपोर्ट पूर्ण जाम आहे. पाणी टायरच्या वरती भरलेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, तुम्हाला एवढं प्रॉपर दिसलं नसेल, पण प्रॉपर खूप पाणी भरलेलं आहे. टायरच्या वरती पाणी भरलेलं आहे. माझ्या गाडीला पण दगडी वगैरे खूप लागलेली आहेत. त्याच्यामुळे थोडासा घाबरलो होतो की गाडीला काही डॅमेज नको व्हायला. आणि पूर्ण कचरा वगैरे पूर्ण रोडवर आलेला आहे. रिक्षा तर ऑलमोस्ट अर्धी गेलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जे बघितलं ना ते पूर्ण ब्लॉक आहे. आणि त्या साईडला अवॉइड करा, जाऊच नका. आणि तुम्ही फेअर बघू शकता, आत्ताचा फेअर खूप छान दिलेला आहे. 1085 असं फेअर दिलेलं आहे. आणि कापून माझ्या हातामध्ये भेटलेले आहेत टॅक्स 33 टॅक्स फेअर 705.9 आणि मला भेटलेलं आहे 672. बऱ्यापैकी ठीकठाक भेटलेलं आहे असं बोलू शकतो. पण ट्रिप बॅलन्स मायनस केलेले आहे 412 रुपये. म्हणजे 1000 रुपीज कॅश मी कलेक्ट केलेली आहे. पण मला फेअर खूप कमी दिलेलं आहे त्याप्रमाणे, कारण की टाईम खूप जास्त लागलेला होता. 2 तास टाईम लागला होता की 9 वाजता मी तिथे निघालो आहे आणि 11:10ला मी त्यांना ड्रॉप केलेलं आहे. अशापैकी खूप खराब परिस्थिती आहे उबेर ओलाची. तर माझी तर इच्छा आहे की मी आता प्रीमियम पण बंद करतो आणि ओनली एक्सेल चालू ठेवतो आहे. कारण फेअर त्यापैकी परा भेटला पाहिजे. कारण की आपली CNG ऑलमोस्ट खूप जाती आहे. मी आता इथे पुन्हा आलेलो आहे. 2 तास रनिंग केलं, पूर्ण AC मध्ये चिल्ड होतो.
AC बंद पण करू शकत नव्हतं. कस्टमर खूप छान होते, बोलायला वगैरे खूप छान होते. त्यांना लेट झाला होता, त्यांची मीटिंग होती, बट तरीही त्यांनी ॲडजस्ट केलं. ते आणि त्यांनी स्वतः बघितलेलं की कमीत कमी मी अर्धा पाऊण तास म्हणजे 40 मिनिट डिले लेट ट्रॅफिकमध्येच होतो. घाटकोपर पूर्ण क्रॉस हायवेला येईपर्यंत आम्ही ट्रॅफिकमध्ये जाम होतो. तर ठीक आहे, चला बऱ्यापैकी ठाण्यामध्ये आलेलो आहे. ऑलमोस्ट मला दुपारी घरी जायचं होतं, पण तरी अजून इच्छा आहे की 1-2 ट्रिप माराव्यात. पण हे पाऊस खूप आहे, सांगू नाही शकत आज दिवस कसा आहे, दिवसभर किती ट्रॅफिक असणार आहे. आणि उबेर बहुतेक आज फेअर चांगलाच देईल, पण मी बघतोय सध्या टॉयलेटची सोय करतो आहे. इथे ठाण्यामध्ये लोकमान्य नगर साईडला एक आलेलो आहे. या साईडला मस्त पूर्ण असं डोंगर आहे, तुम्हाला दिसतोय की नाही माहिती नाही, बट खूप छान वाटतं वातावरण. चला आता बघू थोड्या परत ट्रिपचा डिवाईस ऑन करतो मी आणि एक्सेलचं ट्रिप टाकून ठेवतो. बघूया ट्रिप लागते की नाही, कुठली साईडची लागते, इकडे जायला पाहिजे की नाही. आणि ऑलमोस्ट तरी अवॉइड करायला पाहिजे. अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, फिनिक्स मॉल पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. एवढ्याशा पावसाने एवढं भरलेलं आहे तर बाप रे बाप. मुंबई मेरी जान. जे बाहेरून येतात गाडी चालवायला मुंबईमध्ये की मुंबईमध्ये खूप पैसा आहे, चलो मुंबई जाते है, काम करते, गाडी चलाते, असं नाही आहे. मुंबईमध्ये जे स्थायिक आहेत त्यांचेच प्रॉब्लेम झालेले आहेत, आणि जे बाहेरून येऊन जे स्थायिक होतात त्यांचे अजून जास्त हाल होतात आहे. त्यांचे राहायचे प्रॉब्लेम, त्यांचे खायचे प्रॉब्लेम, प्लस ती लोक गाडी रेंटनी घेऊन चालवत आहेत की स्वतःची घेऊन चालवत आहेत ते वेगळा प्रॉब्लेम. आणि प्लस मुंबईचे रस्ते ज्यांना माहिती नाही आहेत, मुंबईचे रस्त्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. कुठे वन वे आहे, कुठे काय आहे. ज्यांना नॉलेज नाही आहे त्यांनी तर या लाईनीमध्ये घुसूच नाही. मेन म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स आहे बाबा 10 वर्ष 2 वर्ष, त्यांनी ठीक आहे, त्यांनी या लाईनमध्ये येऊन काय प्रॉब्लेम नाही आहे. नाहीतर मग पूर्ण फसाल. माझे तर सजेशन आहे की कृपया नवीन लोकांनी तर या लाईनमध्ये येऊ नये. इकडचे स्थायिक आहेत त्यांनी थोडी रिस्क घेतली तरी चालेल, पण बाहेरून येऊन जे या लाईनमध्ये ट्राय करतात त्यांनी स्वतःच्या जिम्मेदारीवर ट्राय करावं असं मला तरी वाटतं. कारण मुंबईमध्ये पैसा खूप आहे आणि ही खरी गोष्ट आहेच पैसा, पण तो काढता आला पाहिजे. आणि हे लॉजिक ज्यांना माहीत आहे की नाही माझी एवढी ओळख आहे, माझे क्लायंट जमलेले आहेत आणि मी गाडी घेतलेली आहे तर ठीक आहे. आणि जर नाही नवीन गाडी घेतली आहे, चला ओला उबेर चालूया, मस्त इन्कम आहे, धंदा आहे, फुल धंदा, काम खूप आहे, करणाऱ्यांची हिंमत पाहिजे. ट्रिप तुम्हाला टाईम टू टाईम लागेल, पण सिडान आणि मिनीला ट्रिप खूप आहेत, काम खूप आहे. जेवढं तुम्ही काम कराल तेवढं आहे. बट प्रॉब्लेम एवढाच आहे की तुम्ही एक ट्रिप कंप्लीट करायला तुम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फेअर भेटणार आहे 300, 250, 200. त्यासाठी तुम्ही तयार असाल ना तर बिंदास या. तुमची अशी नाही बोलतं तरी 1000 रुपये तरी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. असं नाही की अर्निंग होणारच नाही आहे, पण त्या 1000 रुपीजमध्ये तुम्ही काय काय मॅनेज करणार आहे. तुमचं घरचं भाडं, रेंट, खाणं पिणं, गाडीचा EMI, आणि तुम्ही जर बाहेरचे असाल तर बाहेर तुम्ही गावी पैसे पाठवणार असाल तर ते पैसे, आणि म्हणजे खूप बेकार परिस्थिती आहे. बघू शकता तुम्ही मुंबईमध्ये. चला काय प्रॉब्लेम नाही आहे. ठाण्यावरून बिझनेस प्रीमियम घेऊन भिवंडीला ड्रॉप केलेला आहे. फेअर भेटलेला आहे 10 किलोमीटरचा 290 रुपये. तर बऱ्यापैकी ठीकठाकच फेअर भेटलेला आहे. थोडासा प्रॉब्लेम होता या ट्रिपमध्ये, कारण की एकच ट्रिप मला 2 वेळा लागली, कॅन्सल झाली, परत लागली, कॅन्सल झाली. एक्सेलची होती आणि त्याच्यानंतर कस्टमर गाडीत बसल्यानंतरही समोर कोणी ट्रिप केली होती ती पण कॅन्सल झाली. आणि फायनली त्यांनी बिझनेस प्रीमियम बुक केली, त्याच्यावरती ही राईड घेऊन आलेलो आहे. तसं पण सगळं ठीकठाक आलेलं आहे. पिकअप वगैरे ड्रॉप वगैरे झालेलं आहे. आता बघूया इथे थांबून तर मला वाटत नाही इथून कुठे ट्रिप लागेल. भिवंडीवरून मला लागली तरी खूप भलत्या साईडची ट्रिप लागेल. आपल्याला मुंबईला जायची इच्छा आहे, या साईडला काम करायची इच्छा अजिबात नाही आहे. चला मग आपण बघूया. डिवाईस तर ऑनच ठेवलेलं आहे. ठाण्याच्या साईडला हळूहळू चाललेलं आहे. ट्रिप लागली तर घेऊनच जाईन, नाहीतर मग MTच ठाण्याला जावं लागणार आहे. ठाणा इथून 7 ते 8 किलोमीटरवरती आहे, त्याच्यामुळे निघतो इथून मी. ठाण्याला जाऊन आपण बघूया ट्रिप लागली तर ठीक आहे, नाही तर लंच करून घेऊया. रनिंगमध्ये असतानाच प्रीमियमची ट्रिप लागली. ठाण्यावरून हिरनंदन इस्टेटमध्ये घेऊन आलेलो आहे. 6 किलोमीटरचे 200 रुपीज दिलेले आहेत. या बिल्डिंगमध्ये सरांना ड्रॉप केलेलं आहे आणि खूप छान फेअर भेटलेला आहे. असं फेअर भेटला तर गाडी चालवायला पण आपल्याला व्यवस्थित वाटतं. अर्निंग बऱ्यापैकी ठीकठाक झालेली आहे. 4 ट्रिप मारलेल्या आहेत आणि तुम्ही हे बघू शकता 1730 रुपयाची आपली अर्निंग झालेली आहे.
4 ट्रिपमध्ये, म्हणजे बऱ्यापैकी खूप चांगलं काम झालेलं आहे. फक्त एवढंच की CNG आपली खूप कमी झालेली आहे. अजून काम करायची खूप इच्छा आहे. आपण आता लंच करूया, इथेच कुठेतरी गाडी पार्क करूया आणि मग लंच करून परत आपण ऑनलाईन येऊया. डिव्हाइस ऑन करून आपल्याला बघूया कुठे ट्रिप लागते, कुठे जातो आपण. लंच करून झालं, CNG भरायला आपण जातच होतो, तोपर्यंत एक्सेलचं भाडं लागलं विक्रोळीचं ठाण्यावरून. तर काय मग वेट थोडी करतो आपण, लगेच उचललेलं लगेच आलेलं आहे विक्रोळीला आणि सोडलेलं आहे. बघू शकता विक्रोळीचं 518 रुपये फेअर दिलेलं आहे 17 किलोमीटरला. वाव, ही आली ना मजा. आज मला असं वाटलं की नाही आपण यार खरंच प्रीमियम आणि एक्सेलमध्येच मारले पाहिजे. हां, थोडा टाईम लागतो, थोडं वेट करावा लागतो, पण वेट केल्याच्या नंतर ट्रिप वगैरे मस्त लागते. गोदरेजला त्यांना सोडलेलं आहे विक्रोळी गोदरेजमध्ये. मॅनेजमेंटचे स्टुडंट होते सर्व, खूप छान वाटलं त्यांना घेऊन आलो, ते पण खुश झालेत. गाडी सॉन्ग बिंग लावलं, खूप एन्जॉय केला त्यांनी पण. आणि हार्डली 30 ते 35 मिनिट्समध्ये त्यांना सोडलेलं आहे. हा होता बिझनेस, ह्याला म्हणतात बिझनेस. आणि नाहीतर मग आपण 200 रुपयाच्या भाड्याने एक तास जी गाडी चालवतो ना, तो बिझनेस नाही. एक्सेलमध्ये अर्निंग पूर्णपणे आपल्याला भेटते, त्याच्यामध्ये 1 रुपये पण कंपनी इन्सेंटिव्ह कट नाही करत. हेच मला बरं वाटतं. आता बघूया आपण विक्रोळीमध्ये आहेत, आपल्याला संध्याकाळी बाहेर पण जायचं होतं. बघूया, अजून काही कॉल आलेला नाही आपल्याला. जर कॉल आला तर इथून डायरेक्ट घरी जाणार आहे, आणि नाही आला तर वेट करणार आहे. आपण बघणार अजून कुठली ट्रिप लागते का. जर ट्रिप लागली तर निघेन. आणि ऑलमोस्ट CNG पण खतम झालेलं आहे. बघूया, आपण वेट करूया 5-10 मिनटं, नाहीतर मी निघून आपण घरच्या साईडला जाऊया. 10 मिनटं वेट करून गोदरेज विक्रोळीमधूनच टागोरनगरच्या ट्रिप लागलेली आहे. घेऊन जातो, जास्ती फेअर नाही दाखवत आहे, 150 फेअर दाखवते, पण ठीक आहे, 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि असं पण घरच्या साईडला चाललेलो आहे आपण, तर ते फेअर घेऊन जावे आपण न वेट करता. लोकेशनला आलेलो आहे, ऑलमोस्ट इथेच होतो बाजूला, त्याच्यामुळे जास्ती वेळ नाही लागला. तर बघूया कधी येतात कस्टमरांनंतर. पिकअप करतो, ड्रॉप करत झालं तुम्हाला दाखवतो फेअर किती दिलं ते. 2 किलोमीटरच्या अंतरावरती टागोरनगरला ड्रॉप केलेला आहे. फेअर भेटलेला आहे 135 आणि कापून आपल्याला हातात भेटणार आहे 107 रुपये. ठीक आहे, त्याच रस्त्याने आपण येत होतो आणि त्याच रस्त्याने जाता जाता जर आपल्याला पिकअप भेटत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. 100 रुपीजसाठी एवढी मोठी गाडी, कस्टमर हॅपी, आपण पण हॅपी. आणि चला आता घरच्या साईडला चाललेलोच आहे. बघूया पुढे अजून काय, जर असं काय वाटलं एक्सेलचं चांगलं काय भेटलं तर जाईन. कोणती ट्रिप भेटलेली नाही आहे. विक्रोळीवरून एमटी घरी आलेलो आहे पार्किंगमध्ये. आणि आजचा दिवस असा बऱ्यापैकी छान होता, चांगली अर्निंग झालेली आहे. CNG वगैरे काढून आपलं काम छानपैकी झालेलं आहे. चला मग भेटूया उद्या.